आभार व्यक्त करावा, कारण काही कारणास्तव आम्हाला देखील थोडासा उशीर झाला, त्यामुळे प्रबुद्ध कांबळे यांचं देखील मनापासून आभार, कारण आम्ही आमच्या अनुपस्थितीमध्ये भरपूर चांगली धुरंधर त्यांच्या माध्यमातून सांभाळली जाते, त्यांचं देखील मनापासून आभार. खरं तर या स्पर्धेमध्ये ते गुणलेखकाच्या भूमिकेत सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगलं त्यांच्या हस्ताक्षराने ते गुणलेखन स्कोर कार्ड बोर्ड सजवताना तुम्हाला पाहायला मिळतात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय मैदानावरती जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत या दोस्ती चषक स्पर्धेमध्ये. पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्या घर बसल्या प्रेक्षकांचं देखील करूयात पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सावरे बॉईज तर दुसऱ्या बाजूला संघ कुलगाव. या दोन्ही संघांमध्ये ही बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कल जिंकला सावरे बॉईज संघानं. प्रथमतः बॅटिंग निवडली गेल्या, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला कुलगाव संघाला. दोन्ही संघाला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. अगदी आपण पाहतोय नितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आल्यात. पहिला षटक घेऊन स्ट्राईक एंड वरती जर विचार केला सलामीची जोडी मैदानामध्ये ऋषी आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंड वरती तेजस तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण ओपनचा लॉट्स अगदी चौथी रेग्युलर पोल मधला हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल होता. जास्ती अगदी आपण पाहिलं तर बॅट्समॅनला मेहनत करताना पाहायला मिळणार नाही, कारण फुलर लेनचा बॉल वरती पाठवून दिला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये अगदी डीप मध्ये 4 धावा. पहिलाच बॉल वरती चौकार. फलंदाज नितेश. अगदी आपण पाहतो तर ऋषी आहेत स्ट्राईक इन वरती नितेशच्या विरोधात. भरपूर चांगली सुरुवात केली आहे. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे 4 षटकामध्ये जवळपास 45 ते 50 धावा बनवणं फार महत्वाचे असतील. जर विचार केला या क्रीडांगणाचा तर सातत्यानं आपण पाहत आलो धावा डिफेंड केल्या जातात, आणि त्याच मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. फक्त 10 मध्ये 13 ची गरज होती. त्या धावा देखील शील्ड संघाच्या मार्फत डिफेंड करण्यात आला. भरपूर चांगला खेळ सध्याच्या हंगामामध्ये अगदी शील्ड संघाच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळतो. मधल्या फॉर्म मध्ये थोडासा बॅकफुट वरती संघ जरूर गेला होता, परंतु या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर त्यांचा आत्मविश्वास आता दुणावला असेल, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली संपूर्ण गोलंदाजांचं भरपूर कौतुक करणं फार महत्वाचं असेल. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. पुढील फेरीसाठी देखील त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. परंतु यावेळेस आपण पाहतोय सावरे बॉईज आणि त्याच्या विरोधामध्ये कुळगाव या दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगली लढत पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल वरती चौकार आलाय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. बलाढ्य संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कुळगाव संघाचा विचार केला तर त्यामध्ये देखील अनेक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल ऑन साइडला पिक केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी बॅटीच्या मिडल मध्ये आलाय आणि त्याला उचलून बाहेर फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारानंतर लगेचच ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावली. अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सुरुवात ऋषीने भरपूर चांगली करून दिल्या. सावरे बॉईज सावरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी नाणेफेकी जिंकून का आपण आम्ही प्रथमतः फलंदाजी स्वीकारली याचं ते प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी अगदी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे पॉवर पॅक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण आता बदलला गेला. जो खेळाडू लॉंग ऑफला पाहायला मिळत होता अगदी लॉंग ऑनच्या रिजनला त्याला लॉंग ऑफला ढकलून दिला. त्यानंतर विचार केला तर एक खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये. हा बॉल स्लोवर गतीने फेकलाय. व्हाईट यॉर्कर फेकला गेलेला हा बॉल आपण पाहतोय. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न जरूर केला, परंतु या बॉलवरती धावा बनल्या जाणार नाही. या डॉट बॉल कमबॅक केला आता गोलंदाज नितेशनं. 3 बॉल 10 धावा धावफलकावरती. हा बॉल स्लोवर गतीने बॅटीच्या स्लॉट मध्ये खरं तर यॉर्कर होता, परंतु त्याला देखील भरपूर चांगला बॉल बनवत असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील आणखीन 6. फलंदाज ऑन फायर त्याच्या बॅट मधून आलात. आणखीन 6 धावा षटकार. ऋषी भरपूर चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. सलामीला आलाय. ओपनिंग करतोय आपल्या संघाची आणि भरपूर चांगल्या धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या. 4 मध्ये 16 त्याने बनवल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे 2 बॉलवरती किती धावा येतील. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच हे भरपूर महागडे षटक ठरलं जाईल.
कशा प्रकारे थांबवेल आता गोलंदाज नितेश. हा बॉल कट केला. आता मात्र पॉइंटचा खेळाडू होता त्याच्या बाजूने गॅप शोधली. गॅप मधून बॉल चालाय धन धन करत जमिनीला गुदगुदल्या घालत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार षटकार चौकार षटकार अशी फटकेबाजी सध्या पाहायला मिळते फलंदाज ऋषीच्या पाठमधून. आणखीन एक चौकार. धावफलक अगदी आपण पाहतो बुलेट ट्रेन सारखं धावत सुटला कारण 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी असा प्रश्न निर्माण झाला असेल. हा देखील बॉल ऑन साइडला पुल केलाय. फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सोपा झेल कॅरी केला. शेवट गोड करत असताना या षटकामध्ये धावा जरूर 20 खर्च झाल्या परंतु जी विकेट हवी होती कुलगाव संघाला ती विकेट देऊन गेलाय शेवटच्या बॉलवरती. निराश आहेत ऋषी. निराश होणं अगदी साहजिक पाहायला मिळेल कारण भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. 6 मध्ये 20 त्याने बनवल्या परंतु आता त्याला निराश पावल्यानं हा मैदान सोडावं लागणार आहे कारण विकेटचं पतन अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 वरती पहिला धक्का. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती विशाल तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. खरं तर सुरुवात भरपूर चांगली केली. आता सावरेबाई सावरे या संघानं अगदी ज्या धावांची गरज होती खरं तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे पॉवर पॅक बॅटिंग हवी होती. त्या धावा पॉवर प्लेच्या बनल्या गेल्यात. उर्वरित 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे परंतु या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय तेजस. स्ट्राईक एंड वरती देखील तेजस पाहायला मिळेल. फलंदाज गोलंदाज देखील तेजस मोरे तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला परंतु डीप मध्ये यावेळेस प्रोटेक्शन आहे. 2 टप्पा घेत बॉल चाललाय अगदी डीप मध्ये. एकच सिंगल एक पडली जाते. आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावांवरती रोख लावावा लागेल गोलंदाज तेजसला कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या त्याची भरपाई आता दुसऱ्या षटकामध्ये करावी लागेल कारण जर का इथून जास्तीत जास्त धावा खर्च झाला तर एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सावरे बॉईज हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु यावेळेस जर विचार केला आतापर्यंत एका बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण बदललंय कारण त्याचं एकच लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला. रायटी बॅटर होता त्यामुळे आता लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती विशाल. फटका ऑन साइडला सजवला. खेळाडू नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा लगत. चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला पाहायला मिळाला परंतु चेंडू थांबत नाहीये. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील आणखीन 4. फलंदाज विशालच्या बॅट मधून पहिलाच बॉल चौकार. अगदी 25 धावा धावफलकावरती. 8 बॉलचा खेळ संपला. बॅटिंग भरपूर चांगली आहे सावरे बॉईज. हा बॉल खाली राहिला. आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता परंतु जमलं नाहीये. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण भरपूर चांगली बॅटिंग सावरे बॉईज संघ करतोय त्यामुळे आता डॉट बॉल पाहण्याची इथून सवय राहिली नाहीये. खरं तर चौकार षटकारांची भाषा सातत्याने बोलत आला त्यामुळे धावा धावफलकावरती 25. ऑन साइडला अजून एक फटका सजवायचा होता परंतु तो देखील डॉट आला बॅट अँड पॅड मधून. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. आणखीन एक डॉट बॉल. अगदी डॉट बॉल जर कदाचित आले तर रिक्वायर जो रन रेट होता तो मात्र कमी होत असताना पाहायला मिळेल. सध्या करंट रन रेट 15चा पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता. जमलं नाहीये. कमबॅक भरपूर चांगलं केलंय तेजसनं. अगोदरच उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये जरूर 20 धावा बनवल्यात परंतु जर दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च झाल्या तर मात्र कमबॅक कुळगाव संघाचं पाहायला मिळालं आणि तेच चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा फक्त आणि फक्त 25 राहिल्यात. आता शेवटचा बॉल आहे. मोठा फटका सजवला जाईल का? फटका यावेळेस ऑन साइडला होता परंतु पंचांचं सिग्नल इट इज वाईट
अतिरिक्त दावा खर्च करून जातो या बॉलवरती. शेवटचा बॉल आहे. आता या शेवटच्या बॉलवरती किती दावा खर्च करेल तेजस. सध्या विशाल वरती प्रेशर असेल कारण बॅक टू बॅक 3 चेंडू त्याने डॉट फेस केल्यात. त्यामुळे हा शेवटचा बॉल आहे. त्याला शेवट गोड करणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लाईन हरपली होती परंतु लगेच क्षेत्ररक्षण करत असताना संघाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे वाईट साठी. आता चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये हा चेंडू वाईट आहे का नाही. वाईट दिलाय का? वाईट दिलाय. इट इज फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर लेग स्टिक वरून हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला. काटा जरूर बदलला परंतु लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यामुळे पंचांचा निर्णय इथून आपल्याला पाहायला मिळतो. चेंज होताना जो वाईट दिला होता तो डॉट बॉल आता पाहायला मिळेल. षटक भरपूर चांगलं फेकलं गेलंय तेजसनं. जरूर या षटकामध्ये एक चौकाराला एक वाईट बॉल आणि एक सिंगल. त्यामुळे दाबा फक्त आणि फक्त या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे झाल्या गेल्यात आता 26 धावा झाल्यात. यस माफी असावी. लक्ष द्या. एक वाईड आलाय ना तिथं. तिसऱ्या बॉल नंतर एक वाईड आला आणि मग डॉट आला. 3 बॉल वाईड. हा यो वाईड यो डॉटच घे तिसरा. हा आता वाईड घे आणि मग डॉट घे. तिसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल. आता गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू सातत्याने कुळगाव संघासाठी आपण पाहिला. भरपूर चांगला खेळ सातत्याने यांच्या माध्यमातून खेळला जातो. आता गोलंदाजी ट्रॅक वरती तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सव्वीस धावा आता फलकावरती आहेत. शेवटचे 12 बॉल. पहिला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय बॅकफूट वरती ढकलून देतोय. आता सावरे बॉयज संघाला या 7 बॉलचा जर विचार केला तर या 7 बॉल मध्ये फक्त आणि फक्त धावा 6 खर्च झाल्यात. त्यामुळे भरपूर चांगलं कौतुक करावं लागेल कुलगाव संघाचं. त्याने धावा कमी खर्च केल्यात आतापर्यंत. हा देखील बॉल अगदी टप्पा पडण्या अगोदर बॅटीचा फेस ओपन केला जातोय. बॉल अगदी आपण जर विचार केला बॉलचा तर बॅटीच्या दूर फेकला जातोय. कच्चा खेळाडू अगदी पाहायला मिळतोय प्रशांत. अनेक सातत्याने स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे अनुभव भरपूर जास्त आहे आणि त्या अनुभवाचा अगदी आपण पाहतो पुरेपूर वापर करत असताना हा बॉल देखील भरपूर चांगला स्टेप आउट करत असताना अगदी आपण पाहतोय यष्टांच्या मागे भरपूर चांगले यष्टीरक्षण आणि स्टेपिंग करत असताना फलंदाज स्टंपिंगच्या माध्यमातून होतील बाद. आणखीन एक धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजस हा फलंदाज. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर तेजस जाधव आता मैदानामध्ये दाखल होतोय. धावा आता बनला जात नाहीये. खरं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आक्रमण पवित्र धारण केला होता परंतु पहिला विकेट ऋषीचा ज्या वेळेस मैदानाच्या बाहेर आला त्याने निराशा दाखवली. कदाचित त्याच्या निराशेचं कारण हेच असू शकतं कारण त्यानंतरचे येणारे फलंदाज सातत्याने निराश करतायत. सावरे बॉयज या संघाला धावा आतापर्यंत या 9 बॉल वरती फक्त 6 खर्च झाल्यात. त्यामुळे या षटकामध्ये देखील प्रशांतच्या माध्यमातून आतापर्यंत एकही धाव नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर स्वतःच्या स्पर्धेमध्ये नुकताच अगदी मालिकावीर 2 व्हीलर जिंकणारा हाच खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती स्क्रीन वरती दाखवला जातोय. कमालीचं षटक सध्या देखील हाताळतो प्रशांत.
फिरकीचा जादूगार पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय, टप्पा पडतोय. बॉल अगदी आपण पाहिलं तर काही वेळेस आतमधल्या दिशेने तर काही वेळेस बाहेरच्या दिशेने फिरकी घेताना, त्यामुळे बॅटर देखील संभ्रमात पाहायला मिळतात. त्यांना देखील ठाऊक पडत नाहीये नक्की टप्पा पडून बॉल कोणत्या दिशेला जातोय. कमालीचं षटक, आणखीन 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये अजूनही दावा खर्च नाहीये. हा देखील बॉल भरपूर चांगला आहे, अडवला जाईल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अगदी 5वा बॉल आहे, तो देखील डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. जो सावरे बॉयज संघ पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत होता, तो सावरे बॉयज संघ आता पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल देखील कदाचित डॉट बॉल पाहायला मिळेल, कारण इथे यष्ट्यांच्या मागे भरपूर चांगलं यष्टिरक्षण आणि शेवटचा बॉल देखील आला इथून डॉट. या स्पर्धेतील अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे 4थं मेडन षटक गोलंदाज प्रशांतच्या नावावरती राहिलाय. भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना 18 बॉलचा खेळ संपलाय. आता 18 बॉल वरती धावा पाहायला मिळतात. दफल वरती फक्त आणि फक्त 26 धावा. शेवटचे 6 बॉलचा खेळ हा अजूनही शिल्लक तुम्हाला पाहायला मिळत. 6 बॉल वरती येस बॅटर क्रॉस आहेत का यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. साईड अँगल लावतो. तो अँगल वरती समजा. जो ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन असेल तो ग्राह्य धरला जाईल, कारण ती स्क्रीन व्हिज्युअल नाही आहे, त्यामुळे बॅटर कदाचित विशाल बाद होताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे प्रशांतच्या माध्यमातून. आता शेवटचे 6 बॉल कोणत्या गोलंदाजावरती विश्वास असेल, कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली, तिसऱ्या षटकामध्ये देखील ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, त्यांचं मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने कौतुक करणं महत्वाचं आहे. आता नवीन गोलंदाज देखील तेजस आहेत, करते या मॅच मध्ये भरपूर चांगले आहे. अगदी आपण जर विचार केला तर तेजस नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटकाला जवाब, टप्पा पडला. अगदी आपण पाहिलं तर बॉलला पाठवलाय हवाई सफर, धावा मिळतील 6. ठोकला षटकार. पाण्याची पूर्तता 6 दिवसाची. हा देखील फटका भरपूर चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. टिपला जातोय झेल, संपुष्टात आला. तेजस भरपूर चांगला या अगोदरचा षटकार पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती लगेचच कमबॅक केलं जातं. विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज होईल बाद. 32 वरती 4था धक्का लागला जातोय दाफलकवरती. अजूनही शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय वैभव. सध्या कमबॅक केलाय, पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलाय कुलगाव संघाने. जरूर षटकार आला, परंतु तदनंतर लगेच विकेटचं पतन देखील, त्यामुळे लगेचच कमबॅक. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळलाय, गॅप आहे, लॉंग ऑफला कोणत्याही प्रकारचा खेळाडू उपस्थित नाही. मिड ऑफ डुक्यापर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत इथे देखील आलाय चौकार. ज्या धावा पाहायला मिळत नव्हत्या त्या धावा आता बनण्यास सुरुवात झाली आहे षटकामध्ये. शेवटचं षटक या शेवटच्या षटकाचा विचार केला तर स्लॉगरवरचं षटक, अनामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये धावा बनवण्याचा भरपूर चांगला प्रयत्न असतो फलंदाजाचा. धावा आता इथून येण्यास सुरुवात झाली आहे. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल केला जाईल. या षटकानंतर एका बाजूला अंतरट वराडे आणि त्याच्या विरोधात नितांश 11 नवजीवन पाशाने. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती येऊन उपस्थित राहायचे. अंतरट वराडे आणि त्याच्या विरोधात पाशाने. हा बॉल ऑन साईडला गॅप मध्ये खेळला आहे, परंतु अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू डीप मध्ये अगदी गेला होता, परंतु तत्पूर्वी फक्त एक धावच पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने. 37 धावा धावफलकावरती धावा आता करत हव्या तितक्या बनल्या नव्हत्या, परंतु जर विचार केला या मैदानाचा या षटकामध्ये आता धावा खर्च झाल्या जरूर. या स्पर्धेमध्ये अगदी 40-45 धावा पण अगदी आपल्याला पाहायला मिळतात डिफेंड होताना, त्यामुळे या धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. हा बॉल यावेळेस अगदी एक सिंगल जरूर एकवटली जाईल. शेवटचा आता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 38 या आकड्यावरती. चला पाषाणे संघाचा कर्णधार आपण या लगेचच विनंती असेल, कारण अंतरट वराडे संघाचा कर्णधार व्यासपीठावरती उपस्थित आहे. वैभव आणि उद्धव ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल स्टील ऑन आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवल्या जातील. फटका लाजवाब, बॅटीच्या स्लॉट मध्ये त्याला पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. जितकी उंची तितकी लांबी, सीमारेषा पार. रन्स मिळालेत पूर्णपणे 6. टोकला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे टोटल 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष आता असेल ते मात्र कुलगाव संघासमोर. चला पाषाणे संघाचा कर्णधार आपण या. नितांश 11 नवजीवन पाषाणे संघाचा कर्णधार आपण लगेच उपस्थित झाले. ते देखील पाषाणे विपक्ष आता अंतरट वराडे या दोन्ही संघांमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. या व्यासपीठावरती संजयजी नेतोरे साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या संपूर्ण 6 रात्रीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने करूयात आभार. टॉस संपन्न केला जातोय. कॉल पाषाणे संघाचा कॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी अंतरट वराडे संघाने कॉल केलाय. छापा असा कॉल होता. छापा अगदी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार थांबायचे. पाषाणे संघाचा सुमित या आपण लाजू नका. 2 शब्द फक्त. सूरज या आपण टॉस जिंकला, डिसिजन का असेल. बॅटिंग असा निर्णय घेतला करता दोन्ही संघाचे कर्णधार थोडेसे यंग पाहायला मिळतात, त्यामुळे जास्त माईकशी संपर्क पाहायला मिळत नाही. जरूर त्यांना देखील दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा. बॅटिंग निवडली गेल्या, त्यामुळे आता मितान शिरवण नवजवान पाषाणे संघाला करायचं प्रथमतः क्षेत्ररक्षण. जो संघ जिंकेल तो सामना तो थेट 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. याशी देखील दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे, कारण या स्पर्धेमध्ये अगदी जर विचार केला तर पहिल्या फेरीतला जो शेवटचा सामना पाहायला मिळतोय त्या संघाला 2ऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाते. त्यामुळे नेक्स्ट मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला देखील बाय असेल, तो थेट 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सावरेबाई सावरे संघ धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या, दुसऱ्यामध्ये बनल्या नाहीये, तिसऱ्यामध्ये देखील कमी पाहायला मिळाल्या, परंतु चौथ्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा बनवल्या गेल्यात. आत्मविश्वास आता वाढला असेल, जो अगदी पाहायला गेलं तर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये कमी झाला होता तो आता वाढला असेल फिल्डिंग करत असताना. जय भवानी. नक्कीच जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी या नावाने हा संघ आज मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधात नितांश 11 नवजीवन पाषाणे हा संघ पाहायला मिळाला इन ऍक्शन मध्ये. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. सावरे संघ विनंती असेल गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती सलामीची जोडी अगदी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. प्रशांत आणि त्याच्या साथीला तेजस. नवीन आहेत सगळे, जुने सगळे गेले, एक दोनच आहेत ते मॅच लागतील. हे बघ दोनच आहेत. चला लगेच सुरुवात करायची, जास्तीचा उशीर करू नका. गोलंदाज विनंती असेल स्ट्राईक इन वरती बॅटर देखील सज्ज आहेत. 45 धावांचं टार्गेट आहे. आता त्या धावा बनवल्या जातील का डिफेंड केल्या जातील? खर तर जास्तीत जास्त धावा डिफेंड केल्या जातात, त्यामुळे आता या मॅच मध्ये ते पाहण्यास मजा येईल. कोण जवळच आहे का? पहिलाच बॉल ऑन साइडला, भरपूर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकानं केलेत भरपूर चांगले प्रयत्न. चला लगेचच दुखापत झाली आहे, कारण शोल्डर वरती ते पडले गेलेत. खर तर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपापल्या जबाबदारीने अगदी सांभाळून खेळ करायचा, कारण कोणत्याही प्रकारची स्वतःला दुखापत करून घेऊ नका, कारण नक्कीच तुम्हाला अनेक टुर्नामेंट खेळायचे असतात, परंतु जीवन महत्वाचं. एका धावेसाठी एका 4 रनासाठी कुणी आपला अगदी जर विचार केला तर जीवन धोक्यात घालू नका. विनंती असेल सर्वांनी सुरक्षित खेळ करायचा. प्रयत्न भरपूर चांगले होते, परंतु इथून आपण पाहतोय थोडीशी दुखापत होत असताना. चला चला लगेचच दवाखान्यात पोहोचवायचं. जास्तीची इंजुरी असेल तर विनंती असेल आपण खेळाडूला लगेचच दवाखान्यात पोहोचवा.
होईल सुरुवात. एका बॉल वरती 4 धावा पाहायला मिळतात. करतो या 4 धावा वाचवत असताना अगदी आपण पाहिलं जीवाच्या अंत करण्याचा प्रयत्न भरपूर चांगले केले होते, परंतु प्रयत्नांना यश लाभलं नाही आहे. इथे करतंय काय, कदाचित विकेट आता मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाली असती. प्रशांतची बिग विकेट डाऊन झाली असते, परंतु यावेळेस इथे आपण पाहतोय चुकीचं यष्टिरक्षण आणि चेंडू अगदी आपण पाहतोय जमिनीला दान केला गेला. त्यामुळे पहिलाच बॉल वरती चौकार आला, त्यानंतर लगेचच कमबॅक झालं असतं, परंतु जसं चित्र पाहायला मिळत नाही. या डॉट बॉल ऋतिक गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. सध्या कर्णधाराच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळाला होता. हा बॉल देखील पुन्हा एकदा संधी आहे, पुन्हा एकदा. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसते. यावेळेस टिपला जाईल संपुष्टात आलाय प्रशांतचा खेळ. बिग विकेट डाऊन, मोठा मासा अगदी आपण पाहतोय गाल लागला गेलाय. त्यामुळे आता प्रेशर मध्ये असेल का कुळगाव संघ. प्रशांतला आपण पाहतोय आता डगआउटच्या दिशेने निराश पावलानं परत येतोय. धावफलकावरती धावा 4, त्यावरती 1 विकेटचं पतन. फलंदाज बाद. ऑन साइडला फटका लास्ट जेव्हा पाहायला मिळतोय. सीमा रेषा लगत बॉलचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक भरपूर चांगले प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न त्याचे देखील अपुरे पाहायला मिळतील. भरपूर चांगला बॉल होता, त्यावरती धावा देखील चांगला मिळून जात आहेत. 4 धावेनं इथून आपण पाहतोय भव्य स्वागत केलं गेलं तेजसनं पहिल्याच बॉल वरती. आता धाव फलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. विनंती असेल पार्किंग मध्ये ज्या कोणी बाईक लावले असतील थोड्याशा बाजूला करायचे. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते प्रमुख पाहुणे आज या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेत. षटक क्रमांक पहिलं संपतंय. 12 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. खरं तर 4 षटकामध्ये 45 धावसंख्येची गरज होती प्रति षटकामध्ये. जर विचार केला तर याच धावा पाहिजे होत्या 11.50, परंतु आता विचार केला तर धावफलकावरती 12 धावा लावल्या गेल्यात. करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते 12 रिक्वायर रन रेट. आता प्रति षटकामागे 11ची गरज असताना पाहायला मिळतील 18 बॉल मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. या 18 बॉल मध्ये 33 धावा बनवल्या जातील का वाचवल्या जातील यासाठी आता दुसऱ्या षटकामध्ये जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. खरं तर उद्धव वरती
या उद्धवचा विचार केला अगदी गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल याच्या माध्यमातून. चला थोडस स्पीडअप करायचं सावरे संघ. 12 धावा धावफलकावरती आहेत. स्लोवर गतीने फेकलाय परंतु वाईट लाईनच्या भरपूर बाहेर आहेत. पंच उभे गजी सांगत असताना अवंतर स्वरूपाच्या धावा खर्च होतील या बॉल वरती एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता धावा जाऊन पोहोचल्यात तर 13 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी ऋतिकची पाहायला मिळाली. जरूर धावा देखील खर्च झाल्या परंतु एक महत्वाचा गडी त्या षटकामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय तो प्रशांत. तो सध्या डगआउट मध्ये विश्रांती घेतोय परंतु अजूनही सामन्यामध्ये जर विचार केला तर दोन्ही संघांची पकड मजबूत आहे. कारण अगदी आपण पाहतो 13 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल ऑन साईडला भरपूर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळालं असतं. प्रयत्न भरपूर चांगले होते. 2 मिनिटं मॅच थांबवायची अगदी आपण पाहतोय. नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य याचे अगदी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय विवेक अण्णा भाई नायडू आणि त्याचबरोबर आपण पाहतोय काळूबाई शिकणे. त्यानंतर तेजस दादा मोहिते. अगदी त्यानंतर पाहतो आपण गौरव दादा गमारे असतील, रोहन दादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतो. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत या दोस्ती चषक 2026 मध्ये. सहर्ष मनपूर्वक स्वागत, वेलकम सर्व मान्यवरांचं. अगदी आपण पाहतोय नुकतीच ज्या पाहुण्यांची आपण सातत्याने आतुरतेने वाट पाहत होतो ते नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य यातील अगदी सन्माननीय विवेक अण्णा भाई नायडू आणि त्याचबरोबर जर विचार केला तर काळूबाई चिकणे असतील, तेजसदादा मोहिते असतील, गौरवदादा गुमारे असतील, त्यानंतर रोहनदादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या व्यासपीठावरती असंख्य संख्येने आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित झालेत. पुन्हा एकदा करूयात या दोस्ती चषका मध्ये त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत, वेलकम. आणि त्याच भेटीसाठी हे संपूर्ण मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतं व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात. हा बॉल देखील भरपूर चांगला फटका आहे, गॅप मधून ढकलून दिलाय चेंडूला. या षटकामध्ये ज्या धावा बळवायच्या होत्या त्या धावा आता येण्यास सुरुवात झाली. या षटकामध्ये बॅक टू बॅक तिसरा दमदार चौकार टोकला गेला. उद्धवच्या विरोधात भरपूर चांगली बॅटिंग करतोय सध्या कुणाल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या ऋतिकनं 12. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या 13. रिक्वायर रन रेट 11चा होता तो आता मात्र कमी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण रन रेट आता 16.67 वरती जाऊन पोहोचलाय. स्लोवर गतीने फेकला, ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये ऋतिक आहेत. कोणत्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतो व्यासपीठावरती संपूर्ण मित्र परिवार नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य येथील सन्माननीय विवेक अण्णा भाई, त्यानंतर काळूबाई शिकणे असतील, त्यानंतर सन्मान्य तेजसदादा मोहिते, गौरवदादा घुमारे असतील, त्यानंतर रोहनदादा जाधव उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी आपण पाहतोय सूरजभाई शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना अगदी आपण पाहतोय बदलापूर परिसरातील हे दोन्ही नामवंत संघ पाहायला मिळतात. एका बाजूला बॅटिंग करताना कुळगाव संघ, त्याच्या विरोधात सावरे बॉयज सावरे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. स्विचितचा प्रयत्न भरपूर चांगला होता परंतु हव्या तितका धावा पाहायला मिळत नाहीये. फक्त 2च धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा जाऊन पोहोचल्या त्या धावफलकावरती. शेवटचा एक बॉल, 5 बॉल वरती तब्बल 16 धावा खर्च केल्यात. तेजसचं कौतुक करावं लागेल, कुणालचं देखील कौतुक करावं लागेल. कारण जरी प्रशांतचं विकेट मैदानामध्ये
अगदी आपण पाहतो लवकरात लवकर बाद झाले. तदनंतर पूर्णपणे डावाची धुरंधर त्याने दोन्ही फलंदाजांना त्यांच्या खांद्यावरती स्वीकारले. त्यांचं देखील भरपूर सारा कौतुक असेल. गोलात फेकला यावेळेस देखील फटका चांगला. लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. थोडीसं फंबलिंग. दुसरीचा प्रयत्न करते काय तू मावे आणि इथे काय डावलाय फलंदाज. जर विचार केला तर कुणाल जो अगदी आपण पाहतोय जणू काय बुलेट ट्रेन सारखा धावत सुटला होता. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी देखील त्यांना प्रयत्न भरपूर चांगले केले आणि ती धाव देखील कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावेने धाव फलक अगदी आपण पाहतोय 12 बॉल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता येणारं समीकरण थोडंसं सोपं झालंय. फक्त आणि फक्त 12 बॉल आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये अगदी आल्यात 18 धावा. त्यामुळे थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं. डिंग्स ब्रेक मैदानावरती आता इथून पूर्णपणे पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा. नक्कीच व्यासपीठावरती अगदी आपण सन्माननीय पाहुणे पाहतोय. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. विवेक कन्नाभाई नायडू, त्यानंतर काळूभाई शिकणे असेल, तेजसदादा मोहिते, गौरवदादा गुमारे, रोहनदादा जाधव आणि सूरजभाई शिंदे, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण व्यासपीठावरती सध्या युट्यूबच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील करूयात यश अगदी सहर्ष मनपूर्वक स्वागत. ब्रदर स्पोर्ट्स वाहिनी तुम्हाला पाहायला मिळत्या घर बसल्या. क्लॅरिटी विथ द क्वालिटी असं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण अगदी आपण पाहतोय जगभरात त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करतोय गेल्या 4 रजनीमध्ये आणि आजची ही 5वी रजनी तुम्हाला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल शोएब शेख, त्याचबरोबर ओमकार पारधी, रोहित दादा कुरे, किरण दादा शेलार यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा पाहायला मिळते. सन्माननीय नितेश गवळी या साहेबांच्या माध्यमातून लागोपाठचे जर 3 षटकार आले तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक कुळगाव संघासाठी. कुणाल आहे 4 बॉल मध्ये त्यानं 3 चौकार जरूर लगावल्यात, परंतु जर आता यातून 3 षटकार आले तर नक्कीच आयोजकांचा वेळ देखील वाचवला जाऊ शकतो, परंतु 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील त्याला दिलं जाईल. 12 मध्ये फक्त 15ची गरज आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती तेजस. या मॅच मध्ये सातत्याने तेजस नावाचा उल्लेख सातत्याने पाहायला मिळतोय, कारण जवळपास 2 ते 3 तेजस नावाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. हा बॉल डाट आला यावेळेस अगदी वाईट आलाय, त्यामुळे एक अव्वंतर धाव खर्च केली जाईल. 31वा धाव फलकावरती. हा बॉल फटका चांगला, बॅटीचा फेस ओपन केला. प्रयत्न क्षेत्ररक्षणाचे भरपूर चांगले आणि यश देखील मिळाले गेलेत. फक्त सिंगल असेल. सध्या जर विचार केला तर कुळगाव संघाने डॉमिनेट केलंय सावरे संघाला, त्यामुळे जास्ती काही गडबड पाहायला मिळत नाहीये. विकेट अजूनही 9 पूर्णपणे सेफ पाहायला मिळत आहेत. धावा देखील कमी आहेत. 11 मध्ये फक्त 13ची गरज आहे, परंतु ह्या क्रीडांगणाचा विचार केला तर सातत्याने आपण पाहिले धावाची सुद्धा थोडीशी कठीणाई पाहायला मिळते, त्यामुळे कदाचित इथे देखील तो विक्रम पाहायला मिळेल का पुन्हा एकदा बॅक टू बॅक. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 10 बॉल मध्ये 13ची गरज असताना तो सामना बॅटिंग करत असताना संघ अंतरात नीड त्यांना सोडावा लागला, तिथून तो संघ जिंकलाय तो म्हणजे शिव संघानं. त्यांचं देखील भरपूर सारं कौतुक, परंतु तीच कामगिरी आता सावरेबाई संघ करेल का जिथे 11 मध्ये बनवायच्या 13. ऑन साइडला फटकाला जवाब. घुटना टेक, तमाशा देख. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच उशिरानंतर आणखीन एक चेंडू सीमा पार. ठोकलाय षटकार. षटकाराने समीकरण आता सोपं झालंय. 10 मध्ये बनवायच्या त्या फक्त 7 धावा. बॅटिंग करत असताना आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल सावरे संघाला देखील. ज्या प्रशांतच्या गोलंदाजीवरती जो मॉडर्न षटक पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 10 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा आणखीन धाव फलक. एक षटकार जरी आला तरी सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल तेजस ठाकरेसाठी पारितोषिक आहे. परंतु इथे आपल्याला पाहायला मिळत आहे काय फलंदाज होतील LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद. स्पर्धेसाठी संपूर्ण आजच्या रजनीमध्ये ज्या प्रमुख पाहुण्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर
ते पाहुणे संपूर्णपणे आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांची ग्रँड एंट्री देखील पाहायला मिळाल्या. नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि तेथील अगदी आपण पाहतोय विवेक कन्ना भाई नायडू, त्या साथीनं अगदी आपण पाहतोय कालूभाई चिकणे, त्यानंतर तेजस दादा मोहिते असतील, गुरुदादा घुमारे, सन्मान्य रोहनदादा जाधव, त्यानंतर सन्मान्य सूरजबाई शिंदे, हे सर्व मान्यवर अगदी आपण पाहतो लाईव्ह स्क्रीनवरती त्यांना देखील दाखवलं जातं. त्यांच्या साथीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज मोठ्या संख्येनं या दोस्ती चषक डोनेवाडी गावामध्ये वांगणी शहरामध्ये असंख्य मोठ्या संख्येनं दाखल झाल्यात. पुन्हा एकदा करूयात त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. वेळात वेळ काढून खरं तर आज ते या रजनीमध्ये संपूर्ण स्पर्धेच्या भेटीला आल्यात. हेच खरं तर आयोजकांवरती असणारं संपूर्ण नायडू अण्णा ग्रुप महाराष्ट्र राज्याचं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करायचं, बॅट्समनला देखील विनंती असेल कारण 9 मध्ये आता बनवायचे ते 7 धावा. आणखीन एक सामना रेग्युलर पोल मधला पेंडिंग आहे. 9 बॉल 7 ची गरज. न्यू बॅटर तुषार. हा बॉल स्ट्रेट अगदी आपल्याला पाहायला मिळाला. कोणतीही गाडी गडबड नाहीये. सिंगल एकवटली. दुसरीचा प्रयत्न करते काय, चुकीची थ्रो फेकी. जर कदाचित स्ट्राईक एंड वरती फेकी झाली असती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता, परंतु दुसऱ्या बाजूला कुणालचं कौतुक करावं लागेल. त्यानं पाहिलं डीप मध्ये प्रोटेक्शन होतं परंतु थोडासा लेझी थ्रो केला, त्यामुळे दुसरी धाव लगेचच त्याने एकवटली. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. शरीर यष्टीचा विचार केला तर नक्कीच हट्टेकट्टे यष्टीचे पाहायला मिळतात, परंतु रनिंग भरपूर चांगली आहे. आणि आता 8 मध्ये बनवायच्यात 5 धावा. 40 धावा धावफलकावरती 45 ची गरज होती. 12 मध्ये 15 वाचवायच्या होत्या, परंतु कदाचित असं वाटतं या षटकामध्ये सामना फिनिश करेल की काय. अवेळेस खोलात फेकलाय. स्टंप लाईन सोडून अगदी आपण पाहतोय सफलून ऑनसाइडला खेचायचा प्रयत्न होता, जमलं नाही. आता 7 बॉल मध्ये 5 बनवायचे. शेवटचा बॉल आहे. जर कदाचित या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच फिनिश होताना पाहायला मिळेल, परंतु जर याला कदाचित या बॉल वरती सिंगल किंवा डबल किंवा डॉट बॉल आला तर नक्कीच शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळेल. हा बॉल इथे झेलची संधी होती परंतु प्रयत्न थोडेसे कमी पाहायला मिळतात, परंतु इथे घडते काय, दुसऱ्या धावेसाठी परतल्या होत्या. पुन्हा एकदा चुकीचं अगदी कॉलिंग पाहायला मिळालं यावेळेस कुणालच्या माध्यमातून आणि रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक फलंदाज बाद. समीकरण आता शिल्लक राहिले मैदानामध्ये 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. 6 बॉल 4 ची गरज. शेवटचं षटक आहे. धावा कोणाच्या खांद्यावरती असेल, कोणावरती जबाबदाऱ्या दिल्या जातील. आता शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवण्याची जबाबदारी आहे. तर या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 12 मध्ये 16 वाचवल्या गेल्यात, 18 मध्ये 24 देखील वाचवल्या गेल्यात. कालच्या रजनीमध्ये देखील 12 मध्ये 21 वाचवल्या गेल्यात. त्यामुळे आता आजच्या रजनीमध्ये देखील 10 मध्ये 13 वाचवल्या गेल्यात. त्यामुळे सामन्यामध्ये सातत्याने धावा डिफेंड करण्यात आल्यात, परंतु आता 6 बॉल आहेत आणि फक्त एक मोठा हिट इथून दूर पाहायला मिळेल संघ, तो म्हणजे कुलगाव संघ. चला स्पीड अप करायचा आहे. फलंदाज विनंती असेल आपण लगेचच मैदानामध्ये एंटर करायचंय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. तेजस जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती सावडे संघामार्फत. कारण की 6 बॉल 4 ची गरज आहे. गोलंदाज तेजस. हा बॉल यावेळेस घडते का, लाऊड अपील फिंगर अप. पंचांचा बोट आकाशाकडे. इथे विकेटचं पतन. मॅच फिरले की काय असं चित्र मैदानामध्ये आता पाहायला मिळेल, कारण 5 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. सामना अगदी आपल्याला पाहायला मिळतं रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडूला बॅटीचा स्पर्श केला. यष्टीरक्षकाची चालाकी अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या. कोणत्याही प्रकारची काही गडबड नाहीये. सेफ हातामध्ये हा झेल त्यानं कॅरी केला.
चला क्षेत्ररक्षण सजवायचं, सातत्यानं टीम मीटिंग करू नका. आता 5 मध्ये 4 ची गरज. कदाचित पंचांकडे विचारलं गेलंय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारे असेल आणि त्याच प्रकारची आता व्यूहरचना केली जाते, कारण लो स्कोरिंगचा सामना आता इथून डिफेंड करायचा. 5 मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. या इनिंग नंतर अगदी या मॅच नंतर व्यासपीठावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. खरं तर महाराष्ट्राची ही खरी ओळख आहे आणि त्याच अतिथींचा सन्मान करणं फार महत्वाचं असेल. या मॅच नंतर त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. शेवटचे 5 बॉल 4 ची गरज आहे. सामना आता अगदी आपल्याला पाहायला मिळेल रोमांचक पद्धतीने. गीतेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सेट केली जाते. अगदी बॅटरचा क्लोज फिल्डर आहेत. स्विचिटचा प्रयत्न. शॉर्ट टर्मॅनला खेळाडू उपस्थित आहे. तिथे घडते काय? चुकीचं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती ते चेंडू अडवायचा होता. यस, परंतु अगदी आपण पाहतोय तिथे चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेक केला जाईल. यस, अगदी रिप्ले मध्ये पाहिलं तर सरळ सोपा चेंडू अडवायचा होता. बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चेंडू सेफ आहे. अडला गेला. धावा किती असतील पंच या बॉल वरती? 2. अगदी आपण पाहतोय 4 बॉल आता 2 धावसंख्येची गरज आहे. कदाचित हा बॉल अडला गेला असता तर 4 बॉल मध्ये 4 ची गरज राहिली असती, परंतु शॉर्ट थर्डमॅनला खराब क्षेत्ररक्षण. खोलात बॉल फेकलाय. इथे देखील थोडेसे अगदी चाचपडत होते फलंदाज. रनआउटची संधी होती, परंतु कदाचित बॅटर सेफ आहेत, त्यामुळे आता समीकरण आणखीन सोपं झालंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 6 बॉल मध्ये त्याला फक्त 5 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्यामध्ये पहिल्या बॉल वरती त्याने विकेट प्रस्थापित केली. त्यानंतर 4 मध्ये बनवायच्या होत्या विजयासाठी. अगदी 5 मध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असताना ती मिस फील्ड झाली. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. त्यानंतर आता अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 2 बनवायचे असताना 1 सिंगल आले. आता 3 मध्ये समीकरण 1 का धावसंख्येचं फक्त 1 धावसंख्या बनवायची आहे, त्यामुळे विजय फक्त आणि फक्त 2 पावलं दूर कदाचित पाहायला मिळेल कोळगाव संघाच्या माध्यमातून. शेवटचे 3 बॉल 1 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला आता पाहायला मिळेल सजवत असताना ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पूर्णपणे क्लोज फिल्डिंग. तीन बॉल 1 ची गरज. हा बॉल इथे काय घडेल काय बिघडेल पंच नक्कीच पाहतायत. चेक केलं जाईल. आता बॅटरनं स्ट्राईक सोडली होती का? त्या अगोदर नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर पॉपिंग क्रीज वरती पोहोचलेत का? क्रॉस चेक केला जाईल. आता तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. स्ट्राईक अँड एंड वरचा फलंदाज बाद असेल. अर्थातच नितेश गवळी हा फलंदाज बाद असेल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या आता 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. तेजस मोरे मैदानाच्या आतमध्ये. जर कदाचित तो बॉल अडला गेला असता तर कुठेतरी धावा आता रन बॉल पाहायला मिळाला असता. कदाचित 1 धाव एक्स्ट्रा देखील, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर आपल्याला अगदी इक्वेशन मध्ये पाहायला मिळेल. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. कालच्या दिवसात देखील असा सामना पाहायला मिळाला होता. गुरुचरण पाडा त्याच्या विपक्षात खांडीचा पाडा हा संघ होता. 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज असताना तिथे तो सामना जिंकला होता खांडीचा पाडा संघ. त्यामुळे क्रिकेट अगदी आपण पाहिला सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट.
कधी काय घडेल काय बिघडेल हे शेवटच्या अगदी बॉल पर्यंत आपण सांगू शकत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये देखील आता या 2 बॉल वरती एक धाव बनवली जाईल का रोखली जाईल हे चित्र अद्यापर्यंत अस्पष्ट पाहायला मिळतोय. ऑन पेपर जर विचार केला तर कुलगाव संघासाठी विजय दूर नाहीये तर परंतु ती एक धाव कंप्लीट केल्यावरतीच नक्कीच विजय हा निश्चित केला जाईल. 2 बॉल 1 ची गरज असताना नवीन बॅटर तेजस मोरे. ही अगदी आपण पाहतोय फटका लाजवाब MS धोनी स्टाईल न ठोकला षटकार. लाजवाब स्ट्रोक ठोकत असताना सामना होतोय फिनिश. विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा कुलगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक सावरे संघ आपण भरपूर चांगला प्रयत्न केला, भरपूर चांगला खेळ केलात, परंतु अगदी अखेरच्या क्षणाला इथून पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय. हार्ड लक, परंतु पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील असतील भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो म्हणजे नितांश 11 नवजवान पाषाणे संघ. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये हे इन ऍक्शन तुम्हाला 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूला संघ तो म्हणजे जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी संघ आणि त्याच्या विरोधात नवजीवन पाषाणे संघ. टॉस जिंकला गेलाय अगदी जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी या संघाच्या मार्फत टॉस जिंकत असताना प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला, आमंत्रित केला गेला. नितांश 11 नवजीवन पाषाणे संघाला 4 षटकांची ही लढत अखेरची लढत असेल. पहिला अगदी आपण पाहतोय फेरीतला शेवटचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाईल, कारण या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिलं शेवटच्या लढतीमध्ये जो संघ जिंकतोय त्याला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिला जातोय. त्यामुळे ही महत्वाची सूचना दोन्ही संघांमध्ये आता विजयासाठी दोन्ही संघ